गुड मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम टू माय न्यू व्लॉग। सकाळची सुरुवात झालेली आहे देवपूजापासून। हे बघा आमचा देवारा, असं मी देवपूजा करून घेतली। देवपूजा झाल्यानंतर सकाळ सकाळी नाश्त्यासाठी पोहेची तयारी केली। बघा पोहे असं भिजवून ठेवले पहिला, त्यानंतर कढईमध्ये घातलं शेंगदाणे थोडंसं परतून घेतलं तेलात। शेंगदाणे झाल्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी नंतर जिरं टाकलं, त्यानंतर मिरची, कांदा आणि कढीपत्ता टाकला आणि हे सगळं परतून घेतलं। हे सगळं भाजत आल्यानंतर याच्यामध्ये हळदपूड टाकली। हळदपूड टाकल्यानंतर टाकले भिजवलेले पोहे आणि वरून आणि साखर टाकलं। असं हे दही सोबत यांना दिलं। आमच्या दही सोबत पोहे खायला आवडतं। वेदूचं काय सांगतो ऐका। पप्पांचं बर्थडे कसं केलं पप्पांना? हू टाकलं वय डोक्यावर आणि कसं केलं? आणि फुग्गा लावलेलं आणि काय केलं? हा मम्मम केक आणलेलं। हा छान छान खाल्लो का नाही आपण। आणि काय केलं? हो आणि काय बेबी कसं केली पप्पांना? हा तिथे शंभू लावली वय। आणि कस केली बेबी पप्पांना? कसं केली? आरती केली की नाही बेबी? आरती कसं केली? बस वेदू, बेबी आरती कशी केली पप्पांना? हा हो असं केली वय। मम्मम खाल्लो आपण। छान हू पण होतं छान। आज मी दुपारच्या जेवणासाठी अक्का मसूरची भाजी करायची ठरवली आहे, पण बघितले तर एकदम लहान लहान कांदे होते घरात, म्हणून मी कांदा आणायला आमच्या शेडमध्ये गेले। तिथं असं शेडमध्ये एक साईड जनावरांचं आहे आणि एक साईड शेतीचं सामान ठेवायची अशी जागा आहे। घराला लागूनच आहे शेड। तिथं आम्ही सगळं कांदा, ज्वारी, गहू काही असेल ते सगळं तिथं ठेवतो, घरातलं सामान। लसूण, एक साईड औषधही असतात, नारळ आमच्या शेतातले असतात तेही तिथं ठेवतो। या बघा आमच्या 2 म्हशी कशा बघायलात माझ्याकडे। यांना वाटलं मी यांना चारा घालायला आले। इथं आहेत कांदे, तर यातले मोठे मोठे कांदे मी घेतले। इथं शेडमध्येच आम्ही सगळं ठेवतो, कारण हा कचरा मग घरात होत नाही आणि घरही स्वच्छ राहतं। हे असं कांदा असंच ठेवायला लागतं, पोत्यात भरून ठेवता येत नाही। हे बघा आम्ही एकदा चूल घातलेली आहे, ज्यावेळी गॅसचा प्रॉब्लेम होता तेव्हा। हे असं तुजोरी एक आहे जुनी, इथं ठेवलेली आहे। हे आता मोठे मोठे कांदा घेऊन मी चालले घराकडे। आज अक्का मसूरची भाजी, कोशिंबीर, चपाती असं करायचं ठरवलेलं आहे। हे गेलेत स्कूलला, आता दुपारी येतील। दुपारच्या जेवणासाठी असा मेन्यू करायचा ठरवलेला आहे। अक्का मसूरची रेसिपी तुम्हाला मी शॉर्ट व्हिडिओमध्ये देईन। तोपर्यंत आल्यानंतर बघितले इकडे मम्मीने करून ठेवलेला चहा, तर चहा घेतला आम्ही पहिला आणि आम्ही दोघींनी बसून डिस्कस केलं की आता पुढं भरपूर सण आहेत। पंचमी आहे, रक्षाबंधन आहे, सगळ्यात मेन म्हणजे श्रावण महिना आहे आता पुढं। आम्ही शुक्रवारी शुक्रवारची पूजा करतो आणि एक शुक्रवार सवासणी घालतो। त्याचं आम्ही डिस्कशन करत होतो की कुठल्या शुक्रवारी सवासणी करायचं, याचं प्लॅनिंग चाललेलं। पंचमीला कुठलं लाडू करायचं हे चाललेलं। आम्ही कर्नाटकमध्ये राहतो, सो कर्नाटकमध्ये पंचमी ही दिवाळीसारखी असते। दिवाळीसारखे जसे महाराष्ट्रात सगळं फराळ केलं जातं, तसं पंचमीला इकडं फराळ केलं जातं। वेगवेगळ्या प्रकारचे लाडू केले जातात। तेच आम्ही डिस्कशन करत होतो की काय काय करायचं असं। त्यानंतर परत मी जाऊन सगळा स्वयंपाक केला। हे बघा आज दुपारच्या जेवणामध्ये कोशिंबीर, अक्का मसूर, चपाती आणि असं तळलेली मिरची आमच्यात आवडते खायला मीठ लावून, तेही केलेलं आहे। संध्याकाळची वेळ आहे, वेदू असं फुग्याने खेळत आहे हॉलमध्ये। आणि आज तुम्हाला स्पेशल दाखवणार आहे ते आंबाड्याच्या भाजीची रेसिपी, जशी आमची मम्मी करतात त्या। खूप छान होते भाजी, मलाही आवडते। तुम्हीही ट्राय करून बघा, खूप मस्त होते अशा पद्धतीने केलेली आंबाड्याची भाजी। तेवढं तरी आली 2 चिराले ना।
नीट करून धुवून चिरून घ्यायचं. पावसाच्या ह्यानं धुवून जाते त्याचं सगळं टेस्ट चांगलं लागत नाही. ऊन असल्यावरच आंबाडीची भाजी चांगली लागते. मग आता पाऊस पडत असता तर आणला नसता. नाही आंबट लागत नाही काय भाजी? आंबट पिकी पिकी वेगळं येते. शिजत पण नाही नीट पावसामुळं. पावसामुळं शिजत नाही. त्याला चव येत नाही. त्याला पांचट लागतंय. जेव्हा ऊन असते तेव्हाच त्या आंबाड्याच्या भाजीला चव असते. मग पावसाळ्यात काय खायचं? दुसऱ्या भाज्या खायच्या. दुसऱ्या कुठल्या? सगळ्या मिळतात पावसाळ्यात. भाज्या भरलेल्या असतात पाहिजे. आंबाड्याची भाजी तेवढी टेस्ट लागत नाही. आणि भेंडी खायचं नाही. भेंडी पण लईच होते ती जिगट. आम्ही इकडं भेंडी आणून ठेवल्यात. म्हणजे आता काय म्हणावा तसा पाऊस पडला नाहीये त्यामुळे आम्ही भेंडी आणलोय. जर भरपूर पाऊस पडत असेल तर आम्ही भेंडी असं काय आणत नाही, कारण किती पण भाजलं तर ते सगळं चिकटच होतं. आंबाड्याची भाजी पातेला ठेवली की उतू जाते जास्त, म्हणून कुकरला लावायचं, चांगलं शिजतंय. एका शिट्टीत मस्त शिजते. एक काय 2 शिट्टी? एका शिट्टीतच शिजते. कवळी असली तर, निबर असली तर 2 शिट्ट्या करायच्या तुला. तर भाजी शिजल्यावर परत त्यात लसूण, जिरं, हळद, मीठ घालून ते पूर्ण गरगटून घ्यायचं. आता इथं खलबत्त्यामध्ये लसूण, कोथिंबीर आणि जिरं बारीक करून घेत आहेत. हे कच्चंच लसूण आणि जिरं आणि कोथिंबीर असंच टाकायचं आंबाड्याच्या भाजीमध्ये. हे बघा इकडे 2 शिट्ट्या काढून झाल्यानंतर भाजी अशी शिजलेली आहे पूर्ण. हे रवीनं असं पूर्ण गरगटून घ्यायचं. पूर्ण गरगटून घ्यायचं की डाळ जरा शेंगदाणे जरा फुटले जावेत. भाजी पूर्ण अशी गरगटून घ्यायची. शिरा वगैरे दिसल्या नाही पाहिजेत त्याच्या. गरगटून झाल्यानंतर थोडंसं पाणी घालून याच्यामध्ये असंच ठेवायचं ते गॅसवर. आणि ते शिजतच असताना त्याच्यामध्ये सगळं आपण बारीक केलेलं घालायचं. हे बघा इथं आम्ही गॅसवर ठेवलेलं आहे. असं शिजत असतानाच का नाही त्याच्यामध्ये ते कच्चं लसूण, कोथिंबीर आणि जिरं बारीक केलेलं ना ते घालायचं. याच्यामध्ये मीठ घालायचं. त्यानंतर हे बघा आम्ही शिजवलेला भात घातला आहे. काही ठिकाणी ज्वारीची कणीही घालतात शिजवून, पण आता जे अवेलेबल आहे ते घालतोय. पण असंही छान लागतं, तुम्ही असंही करून बघा. शिजवलेलाच भात आम्ही घालत आहे याच्यामध्ये. हेही भात ते एकत्र मिक्स करून गरगटून घ्यायचं पूर्ण. थोडंसं कलरसाठी हळद पूड घालत आहे. कलर खूप छान येतो भाजीला म्हणून. आणि हे जे बारीक केलेलं वाटण आहे हे ते घातलं त्या भाजीमध्ये. आणि हे सगळं एकत्र परत गरगटून घेतलं. डबा याच्यामध्ये वरून थोडंसं कच्चं तेल टाकलेलं आहे. आता त्यानंतर मी करायला घेतली गरम गरम भाकरी. खरं सांगते तुम्हाला, मला लग्नाच्या आधी अजिबातच भाकरी येत नव्हतं. मी भाकरी नंतर शिकले. लग्न झाल्यानंतर पहिले 6 महिने तर मला येतच नव्हतं भाकरी, पण मी तशीच करत होते. सॉफ्ट पण व्हायची नाही, भरपूर हार्ड व्हायची, चिरा पडायच्या, गोल व्हायची नाही, असं सगळं व्हायचं. तरीही आमच्या घरातले तसंच भाकरी खायचे की मला मोटिवेट करायचे की कधीच नाही कोणी म्हटलं की चांगलं झालं नाही किंवा असं झालं तसं झालं मी डिमोटिवेटेड व्हायला नको किंवा करायचंच बंद करायला नको. याच्यासाठी मी जशी करल तसं 6 महिने सगळ्यांनी तशीच भाकरी खाल्ली. त्यानंतर 6 महिने झाल्यानंतर मला एकदम परफेक्ट भाकरी यायला चालू झालं. भाकरी हे असंच आहे, एक्सपिरियन्सच येतं. कुणालाही 4 दिवसात भाकरी येत नाही. त्यामुळे मी शिकले 1 दिवसात, मी शिकले 2 दिवसात, असं जे कोण सांगतात त्यांचं ऐकून तुम्ही डिमोटिवेट होऊ नका. 6 महिने तर लागतात परफेक्ट भाकरी यायला. कशी होऊ दे, तुम्ही रोज करत जावा भाकरी. कशी होईल तशी होईल, हळूहळू इम्प्रूव्ह होत जाते. आता मी पूर्ण परफेक्ट झालेलं आहे भाकरी करण्यामध्ये. तसंच मी भरपूर असे पदार्थ शिकले जे आधी येत नव्हते आणि नंतर लग्न झाल्यावर शिकले. तसंच मी तेलाच्या पोळ्या करते आता. त्यानंतरनं आचारींच्यासारखं बुंदीचे लाडूही आम्ही घरीच करतो, तेही मला जमतात आता. हे असंच मी शिकत गेले. लगेच काय सगळ्यांना सगळं येत नाही, परंतु माझ्या फॅमिलीने खूप सपोर्ट केला. मला मोटिवेट करायचे की येतं तुला, करू शकतेस तू, शिक म्हणून. असं कधीच मला बोलले नाहीत की हे चांगलं झालं नाही, तुला येत नाही, तू उद्यापासून करू नकोस वगैरे. खूप पॉझिटिव्ह पद्धतीने मला त्यांनी समजावून सांगितलं. त्यामुळेच मी सगळं पूर्ण स्वयंपाक आता शिकलेले आहे सगळं.
हे बघा रात्रीच्या जेवणामध्ये भाकरी, आंबाड्याची भाजी आणि दोडक्याची आमटी असं केली. आम्ही सगळे जेवण करून घेतलो आणि वेदू सोबत थोडंसं खेळलो रात्री. तो मम्मा मम्मा म्हणून बोलवत होता खेळायला. असं त्याला खेळायला आवडतो. उशीर असं खेळतो, त्यानंतर थकतो आणि झोपून जातो. भरपूर हसतो, भरपूर दंगा केला त्याने, भरपूर उड्या मारला. असं खेळून खेळून थकतोय आणि परत मग झोपी जातोय लवकर. असं त्याला सगळीजण बसून खेळायला मज्जा करायला खूप आवडतं. तुम्हाला माझे व्लॉग्स कसे वाटतात मला प्लीज कमेंट करा. तुम्हाला काही मला सजेशन द्यायचं असेल तेही सांगा, किंवा तुम्हाला कुठल्या पद्धतीचे व्लॉग्स बघायला आवडतील तेही मला सांगा कमेंट करून. आता तर मी एक हाऊसवाईफच आहे, घरी असते म्हणून मी घरातलं जे जे काही स्वयंपाक करते ते मी दाखवते. तुमच्यासोबत माझं रुटीन शेअर करते, किंवा माझ्या मुलासोबत आम्ही कसं खेळतो ते शेअर करते. आता माझा मुलगा हळूहळू बोलायला शिकत आहे, वेदांत थोडं थोडं शब्द बोलत आहेत ते मी शेअर करते. नवीन कोण जॉईन झाला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओजना लाईक्स करा.